पहिला चेंडूवरती आदेश तांगडेच्या बॅटमधून चेंडू करेल हवाई सफर आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे सनसनी चौकार। डांगरे आणि कृष्णदादा पानसरे आणि माऊली भाऊ गावडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहे। मान्यवरांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरकार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती। एका बाजूने आपण पाहतोय ऋतुराज करेकर तर दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाली तर गोलंदाजीच्या मार्कवरती रवी मांडेकर हा गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहायला मिळेल। कबळेचा चेंडू भन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल परंतु हा चेंडू उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर वाईड बॉल मुख्य पंचांनी कळवला। अवंतर धाव जी मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार आहे अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 7 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या। या दरम्यान चप्पल झाले जागा बनवली आदेश तांगड्याच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार। स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये प्लेयर ऑफ द डे या किताबाच्या मानकरी ठरलेला आदेश तांगडे चांदीची गदा उचलणारा आदेश तांगडे आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। मुळशीच्या क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न नक्की ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो आदेश तांगडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन तयार आहे। डावखुरा आताचा सर्वोत्तम खेळाडू पैकी एक मानला जाणारा आदेश इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकारा चौकाराने सुरुवात करतोय। पहिला सामना जरूर लवळे संघ पराभूत झालाय परंतु दुसरा सामना इथे जिंकण्याचा प्रयत्न लवळे संघाचा पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूने डोंगरगाव वाळेन संघ या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला सामना खेळतात आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय विरोधामध्ये एक बलाढ्य ताकदीचा संघ आहे लवळे संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय। फुल टॉस वरती फुल टॉल वसूल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार। लागोपाठचा दुसरा षटकार आदेशच्या बॅटमन आलाय। मुळशीचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय मावळचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय खेडचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय वेल्ल्याचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेत असणारा खेळाडू सातत्याने आयकॉन म्हणून मागणी असणारा हा खेळाडू आदेश तांगडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण केलंय। पहिला सामना पराभूत झालेत पण दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे हे ध्येय ठेवून तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। हा चेंडू पुन्हा एकदा फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अवंतर धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत परंतु तितकाच ताकदीचा तितकाच तगडा उंच पुरा असणारा गोलंदाज रवी मांडेकर पण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती संगतीने असणारा एक अष्टपैलू खेळाडू। हा चेंडू पुन्हा शरीर भेदक मारा करायचा होता यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही। डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला यावेळी आणि फेकी येईल तोपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात। 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या 2 धावींच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती। बाबनपूरच्या पहिल्या षटकामध्ये आदेश तांगड्याने आपण पाहतो आतापर्यंत 22 धावा जे संघाच्या धावफलकावरती नोंदवून ठेवल्यात। अजूनही एक चेंडू अखेरचा चेंडू या षटकातील आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। या दरम्यान पुन्हा आदेशच्या बॅटमधून खिलाडी के मस्तक पर दस्तक दे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार।
मध्ये संपल्या पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ झाला। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रचंड महागडे गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तब्बल 28 धावा ज्या षटक क्रमांक 1 मध्ये खर्च झाल्या त्यामध्ये आपण पाहतोय आदेश तांगडे 6 चेंडू खेळला, 26 धाव्यांची खेळी पहिल्या षटकामध्ये आदेश तांगडेच्या माध्यमातून 2 धावा ह्या अवंतराच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या। तर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे या जोडीला रोखणं आता डोंगरगाव वाळंज संघासाठी फार महत्त्वाचं आहे। त्या जोडीला रोखण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल। किरण लायगुडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय, परंतु किरण समोर आता एक मोठं आव्हान असणार आहे, कारण की अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये सिक्सर किंग म्हणून नक्की जो चर्चेत आलाय तो ऋतुराज करेकर आता स्ट्राईक ऑन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे। धीरे करंडकामध्ये सर्वाधिक जास्त षटकार खेळणारा ऋतुराज करेकर जो आपण मैदानाच्या आतमध्ये आता या सामन्यातील पहिला चेंडू वैयक्तिक फेस करेल। षटक क्रमांक 2 ला सुरुवात होणार आहे। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर आहे, परंतु त्या ठिकाणी पंच कळवतात व्हाईट बॉल। अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खर्च होईल। अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 धावा आघाडी जोडे आपण पाहतोय। आदेश तांगडे चांगली सुरुवात करून धावे फलकाचा वेग वाढला, त्यानंतर अवंतर धावा संघासाठी जखमेवरती मीठ चोळणार आहेत। या दरम्यान ऋतुराज करेकर पहिला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऋतुराज करेकरचा जलवा पाहायला मिळेल। षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती। खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये चेंडू, बॅक टू बॅक षटकार। आघाडीचे दोन्ही फलंदाज ठरून आलेत, काही तर तुपाशी नाही तर उपाशी। षटकारांचा उकरणाशिवाय धावा इथे घेतल्या जात नाहीये। प्रचंड वेगाने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले, 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी मात्र जमिनीला समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होईल आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती कोणती धाव येणार नाही। हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। आदेश तांगडेने सुरुवात करून दिली, त्यानंतर त्याच वाटेवरती ऋतुराज करेकर चालताना पाहायला मिळतो। चालतानाच नव्हे तर धावताना पाहायला मिळतो आणि त्याच धावत असताना त्याच वेगाने धावफलक देखील पुढे नेऊन ठेवतोय। आखूड टप्प्याचा बॉल यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, अगदी सीमा रेषेजवळ एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं। तिथे चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 43 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाची पारितोषिक असणारी स्पर्धा, कोणत्याही पद्धतीची कमतरता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भासली नाही। आजचा 4था दिवस। या दरम्यान पुन्हा दाबेगीट केला, यावेळी फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक एका हाताच्या साह्याने झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न पुरा पडला। तिथे रोहित आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला गेलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतात। 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज करेकरला मिळालं, झेल त्या ठिकाणी सुटलाय। स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती, 45 धावा धावफलकावरती आहेत। पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत सर्वाधिक धावा आतापर्यंत पॉवर प्लेच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। आणि या दरम्यान बिग हिट, बिग हिट, षटकार। दोन्ही फलंदाजांची बॅटिंग आवडली असताना मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये। या स्पर्धेतील पॉवर प्लेच्या खेळामध्ये सर्वाधिक धावा बनवणारी ही जोडी, तब्बल 51 धावा ज्या पहिल्या 12 चेंडूमध्ये कोटून काढल्यात। तब्बल 51 धावा आदेश तांगडे आणि ऋतुराज करेकर या जोडीने स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात।
षटक क्रमांक 1 मध्ये आदेश तांगडे 6 चेंडूला सामोरे गेला, 6 चेंडू मध्ये 26 धावा त्याने बनवल्या. तर षटक क्रमांक 2 मध्ये ऋतुराज करेकर षटक क्रमांक 2 ला सामोरे गेला आणि 6 चेंडू मध्ये ऋतुराज करेकरने बनवल्यात 22 धावा. काय बॅटिंग आघाडीच्या जोडीकडून मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते. तुफान फटकेबाजी, धावेंचा वेग इथं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय. ज्याप्रमाणे सूर्य आता दुपारच्या सत्रामध्ये तळपलाय त्याप्रमाणे मात्र आघाडीच्या दोन्ही फलंदाज तळपताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठं आक्रमण प्रत्येक गोलंदाजावरती. आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये वापरला जाणार आहे रोहित आखवडे. नवीन बॅटर मैदानाच्या नवीन गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल, परंतु यावेळी आदेश तांगडेने दाखवली चेंडूला दिशा, चेंडूने पाहिली सीमारेषा, येतोय चौकार, 4 धावा. या दरम्यान पुन्हा धाबे गीट करायचं होता, परंतु यावेळी पाठवरती पुरेपूर चेंडू येणार नाही. एक सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय, नकार कळवला आदेशला. एक सिंगल. आदेश तांगडेसाठी पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 षटकार आदेश तांगडेने जर खेळले तर ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून 501 रुपयांचा पारितोषिक आदेश तांगडेसाठी असणार आहे. स्कोर कार्ड वरती अब तक 56 धावा जे आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावातील निम्मा डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 56 धावा आपण पाहतोय. 2.3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्याच. अशा सरासरी धावा जर येत राहिल्या तर शतके पार खेळी, शतके पार धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथे विकेट घेणं डोंगरगाव वाळीण संघाला फार महत्वाचं. विकेटच्या शोधात असणारे हे गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये देखील नवीन गोलंदाजाचा वापर केला गेला. यावेळी रिव्हर्स विचिट करायचं होता, परंतु यावेळी पाठवरती चेंडू आला नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येणार. पहिलं षटक, दुसरं षटक प्रचंड महागडं. लवळे संघाने पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये वर्चस्व केलं, परंतु त्यानंतर रोहित पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार आदेशच्या बॅटमध्ये जरूर आलाय, परंतु त्यानंतर सिंगल घेत तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला आता पाहायला मिळेल. स्ट्राईक ऑन ऋतुराज करेकर. शपल झाले, जागा बनवली, क्रीजचा वापर केला आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. उद्योजक सन्माननीय सागर भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचप्रमाणे भाजपचे असणारे युवा नेते सन्माननीय संतोष भाऊ आमराळे या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आलेल्या सर्व प्रेक्षक राजांसाठी आणि खेळाडूंसाठी आयोजक कमिटीच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी खेळाडू कक्षाच्या पाठीमागे जेवण करून घ्यायचं आहे. माऊली तात्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय आणि स्कोर कार्ड वरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 63 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे.
माऊली तात्या गावडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी कृष्णभाऊ पानसरे यांना विनंती आहे, आपण भाऊंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठासमोर या. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आता वापरला जाणार आहे. षटक क्रमांक 3 पर्यंत 3 नवीन गोलंदाज. आता चौथ्या षटकासाठी चौथा नवीन गोलंदाज जो आपण पाहतोय रवी लायगुडेला आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बोलवलं. आघाडीची जोडी बाद करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये जो नक्कीच केला जातोय, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत यश आलं नाही. त्यासाठी आपण पाहिलं 3 गोलंदाज झाले तर चौथा गोलंदाज चौथ्या षटकासाठी वापरला जाणार आहे. संतोष भाऊ अमराळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे सागर भाऊ शिंदे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवरांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठासमोर या. आदेश तांगडेसाठी पारितोषिक येते. आदेश तांगडेने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले किंवा अर्धशतक जर पूर्ण केलं तर स्पर्धेचे असणारे बक्षीस जाते सन्माननीय पांडुरंग भाऊ मराठे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर बॅटची कडा स्टँडच्या मागे एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. डेंजर एंडला आदेश तांगडे होता तिथे, परंतु बचावला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 68 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने ऋतुराज करकर 11 चेंडू 34 धावा. एका बाजूने आदेश तांगडे 9 चेंडू 31 धावा. आणि संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो एकूण नोंदवल्या गेल्यात 68 धावा. षटक क्रमांक 4 आणि चौथं षटक घेऊन रवी लायगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. मावळ तालुक्यामध्ये चालू असलेल्या नमो चषक या स्पर्धेमध्ये आदेश तांगडेने आपल्या नावाची छाप सोडली. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करून आज या मैदानावरती आदेश तांगडे आपल्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा प्रदर्शन करताना पाहायला मिळाले. फुलटॉस होता आणि चेंडू आपण पाहिलं जाईल एक टप्पा घेत आर पार सीमारेषेच्या पार. मिळतील धावाच्या आर येतोय चौकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. बिमरसाठी तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जातोय. नो बॉल. बीमर चेंडू बिना टप्प्याचा नो बॉल या ठिकाणी तिसरा पंचांनी घोषित केला. नो बॉल वरती आलेला चौकार आहे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 73 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्यात. प्रीहिटचा चेंडू खोलबा टप्प्याचा यॉर्करचा वापर लॉंग ऑफ मध्ये जमिनीला समांतर फटका खेळला. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला, परंतु नकार कळवला. आदेशने एका धावेवरती समाधान मानलंय आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 74 धावा. धावफलकावरती आदेश तांगडे ऋतुराज करकर ह्या जोडीचं पाहिलं ते एक मोठं धावफलक करायचं उद्दिष्ट ठेवून जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती आणि त्या नक्कीच मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 74 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. खुलबा टप्प्याचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटकार आलाय. आतापर्यंत पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 92 धावा या दिवस क्रमांक 1 मध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये धावफलकावरती 92 धावा नोंदवल्या गेल्यात. आतापर्यंत 92 धाव्यांचं सर्वाधिक धावफलक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 80 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. परंतु तो सामना जर पाहिलं तर 6 षटकांचा होता. हा सामना 5 षटकांचा आहे. किती धावा मैदानाच्या आतमध्ये अजूनही येणार. अजूनही 8 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहे. आदेश तांगडे ऋतुराज करेकर ही जोडी लवळे संघासाठी गोडीने कामगिरी करताना नक्कीच जे पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा मैदानाच्या आतमध्ये बिग हिटचा प्रयत्न. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल टेक्कन. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद संघाला पडेल पहिला किंडार पहिला मोहरा तंबूच्या आसराला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. संघाचा संघनायक नवीन फलंदाज सिकंदर भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑनला आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला जमला. समांतर फटका खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली. तिथे थोडासा फंबल झाला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. विकेट क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणारे रोहित सुर्वे नवीन फलंदाज दाखल झाला. रोहित साठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकार रोहित सुर्वेने खेळले तर ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. आदेश तांगडेसाठी देखील 501 रुपयांचं पारितोषिक ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून असणार आहे. यावेळी मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू. नैसर्गिक वादळ तर आलं होतं परंतु आदेश तांगडे नावाचं वादळ देखील येऊन पोहोचलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. नैसर्गिक वादळाने आदेश तांगडेला घेरलं होतं परंतु आदेश तांगडे नावाच्या वादळाने संपूर्ण डोंगरगाव वाळेन संघाला घेरलंय. इथे आदेश तांगडे थांबायला तयार नाही. 12 चेंडू 42 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. संघाच्या धावफलकावरती 87 धावा पहिल्या चेंडूवरती. मोठा हिट जबरदस्त हिट पाहायला मिळाला. किरण लायगुडेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण जे पहिल्या चेंडूवरती केलंय. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये देखील किरण थोडासा महागडा ठरला होता. खुलवट टप्प्याचा चेंडू यावेळी मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल घेतली. फटका खेळता दुसरा धावेसाठी कॉल दिलाय तिथे रोहितला आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक आदेशला देण्यासाठी रोहित आपल्या विकेटची आहुती देईल. फलंदाज रोहित बाद. धक्का क्रमांक 3.
चांगले साथ आदेश तांगडेला दिली जाते. संघाला माहिती आहे आदेश तांगडे भन्नाट फॉर्म मध्ये, त्याच्या बॅट मध्ये धावा येत आहेत, त्याला स्ट्राईक मध्ये जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी ते आपली विकेट देत आहेत. पहिल्या प्रयत्नामध्ये सिकंदर बाद झाला, त्यानंतर रोहित सुर्वे. आता आदेश तांगडेला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन किरण पुन्हा तयार. या दरम्यान भन्नाट वेग होता या चेंडूवरती. शफल होत मात्र फटका खेळायचा होता, जागा बनवत फटका खेळायचा होता. क्रीजचा वापर केला जरूर, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. अगदी एक्सटेंडच्या वरून चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असणार आहे. स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या 88 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि आदेश तांगडे अर्धशतकापासून अजूनही 7 धावा दूर आहे. पांडुरंग भाऊ मराठे यांच्याकडून अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बिग हिटचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. एक सिंगल घेतली, दुसरा धावेसाठी जागा सोडली आहे आणि तिथे कलेक्शन खराब, फेकी खराब. तो परत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण होतात. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये लेग्स बायच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती नोंदवल्या जातील आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 90 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूमध्ये अर्धशतक इथे पूर्ण होणार का? अजूनही 7 धावा आदेश दूर आहे. 15 चेंडू 43 धाव्यांची खेळी आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच साकारली. 90 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. प्रचंड मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न आदेश तांगडेचा इथे नक्कीच जो पाहायला मिळेल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बॅटची कडा आणि आदेश तांगडेचा खेळ इथे संपेल. विकेट येईल 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन.